आजपासून राज्यामध्ये पेट्रोल 5 आणि डिझेल 2.5 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल तर होल्ड ऑन, कारण खरा दिलासा हा 4.25 रुपयांचाच मिळतोय। दुसरीकडे देशात या क्षणी निवडणुका घेतल्या गेल्या तर सत्ता एनडीएचीच येईल, पण भाजपला जागांचा तोटा सहन करावा लागण्याचा अंदाज आहे। तर राम मंदिराच्या मुद्द्यावरून आज विश्व हिंदू परिषदेची बैठक होते आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि नरेंद्र मोदींच्या हैदराबाद हाऊसच्या भेटीत नेमकं काय काय घडतंय याकडेही सर्वांचं लक्ष असेल। आणि ब्रेक नंतर आपण बातचीत करणार आहोत टोलचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांच्याशी। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची टोल वसुली 2030 सालापर्यंत तुमचा आमचा पिछा काही सोडणार नाहीये। आरबीआयचं टोल वसुलीचं कंत्राट संपल्यावर सरकारकडून ही टोल वसुली केली जाणार आहे आणि टोलचा हा सगळा झोल आहे तरी काय, महाराष्ट्र कधीतरी टोल मुक्त होईल का, याविषयी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। पण त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महाराष्ट्रामध्ये पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होईल अशी घोषणा केली गेली, मात्र ग्राहकांना केवळ 4 रुपये 35 पैशांचाच फायदा झालाय, कारण पेट्रोल प्रति लिटर मागे 4 रुपये 35 पैशांनी स्वस्त झाले आणि 65 पैशांची फसवेगिरी केल्याचं समोर येत आहे। पेट्रोल कंपन्यांची ही हातचलाखी असण्याची शक्यता आहे। गेल्या 3 महिन्यांपासून पेट्रोल डिझेलच्या दरात सुरू असलेली वाढ आणि त्यामुळे होत असलेल्या संतापातनं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। काल नवी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पेट्रोल डिझेलच्या किमती 2.5 रुपयांनी स्वस्त केल्याची घोषणा केली। याशिवाय राज्यातल्या सरकारांना पेट्रोल डिझेल कमी करण्याचं, त्याच्या किमती कमी करण्याचं आवाहन सुद्धा केलं। मग महाराष्ट्रात पेट्रोल 2.5 रुपयांनी स्वस्त करत असल्याची घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केली। त्यामुळे राज्यात पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त झाले, मात्र प्रत्यक्षात लोकांना फायदा होतोय तो 4 रुपये 35 पैशांचाच, किंबहुना दिलासा 4 रुपये 35 पैशांचाच मिळतोय। आपली प्रतिनिधी मानसी देशपांडे सध्या आपल्या सोबत पुण्याहून आहे। मानसी, पुण्यामध्ये नेमके दर काय आहेत? 5 रुपयांनी पेट्रोल स्वस्त झालंय, डिझेलही 2.5 रुपयांनी स्वस्त झालंय असं काल खरं तर सांगण्यात आलं, पण सध्याची परिस्थिती काय आहे? पेट्रोल पंपावरती काय चित्र आहे? ज्ञानदा, काल जेव्हा पेट्रोल 5 रुपयांनी स्वस्त होईल अशी बातमी आली तेव्हा सर्वसामान्य माणसाला थोडासा का होईना दिलासा मिळाला होता, कारण ही जी दरवाढ सातत्यानं सुरू होती त्यामध्ये थोडीशी ही राहत मिळेल असं वाटलं होतं। पण आज जेव्हा आपण परिस्थिती पाहिली तेव्हा पेट्रोल मात्र 4 रुपये 35 पैशांनी स्वस्त झालंय असं चित्र आहे। मी पुण्यातल्या जेएम रोडवरच्या साई पेट्रोल पंप इथे सध्या आहे आणि आजचे जर आपण दर पाहिले तर आजचे दर हे 86 रुपये 78 पैसे आहेत आणि कालचे दर हे 91 रुपये 13 पैसे होते। म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर पेट्रोल हे फक्त 4 रुपये 35 पैशांनी स्वस्त झाल्याचं चित्र। पेट्रोल डिझेलचं नेमकं चित्र काय याबद्दल तुझ्याशी अधिक बोलणारच, तुला थांबवते यासाठी, कारण फार्मपेडाचे अध्यक्ष उदय लोध सध्या आपल्यासोबत आहेत। उदयजी, असं आहे की 5 रुपयांचा दिलासा मिळणार असं काल लोकांना सांगण्यात आलं, परंतु दिलासा मिळतो आहे तो 4.5 रुपयांचा जवळपास, तर हा फरक म्हणजे 65 पैशांचा तोटा लोकांनी का सहन करायचा आहे? हॅलो, हो हो हो, कसं आहे बघा, काल शासनाने जाहीर केलं की जेवढे केंद्र शासन सवलत देईल तेवढी राज्य शासनाने द्यावी। केंद्र शासनानं 1.5 रुपया स्वतः 1 रुपया ऑइल कंपन्यांना रिफायनरी मार्जिन मधून असे 2.5 रुपये कमी करून दाखवले आणि राज्य शासनानं मात्र आज त्यांचा 2.5 रुपयाचा वाटा न उचलता प्रत्यक्षात 2 रुपयाचाच वाटा उचललेलं साधारणपणे दिसतंय। एक्झॅक्ट फिगर्स अजून इन्व्हॉइस हाती आलेले नाही आहेत, पण एक असं आहे, कदाचित अशी पण शक्यता आहे की जर त्यांनी सगळे पैसे कमी केले असू शकतात आणि कालची दरवाढ आहे ती 65 पैशाची पण असू शकते, डेली प्राइस चेंजच्या अनुषंगाने असणारी हा एक विषय असू शकतो। तर त्याचा खुलासा थोड्या वेळात सगळ्या ठिकाणी गाड्या भरल्यानंतर इन्व्हॉइस झाल्यानंतर कदाचित होऊ शकेल। पण अत्यंत महत्वाची गोष्ट राज्य सरकारने केलेली आहे की त्याने डिझेलवर कोणत्याही पद्धतीची 1 पैशाची देखील सवलत दिलेली नाही। त्यामुळे महाराष्ट्र हा शेजारच्या सगळ्या राज्यांपेक्षा आज सडनली महाग झालेला आहे। त्याचा फटका ग्राहकांना, पेट्रोल पंप चालकांना आणि फायनली महाराष्ट्र शासनाच्या व्हॅटला होणार आहे। त्याच्यावर त्यांनी ताबडतोब ऍक्शन घेणं गरजेचं आहे, नाहीतर काही आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल। नक्कीच, म्हणजे आजही परिस्थिती अशी आहे की आपल्या राज्यात, महाराष्ट्रामध्ये इतर राज्यांपेक्षा दर पेट्रोल डिझेलचे अधिकच पाहायला मिळतात। सर, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल, आणि मानसी तुझेही धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। दरम्यान या सगळ्याबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी काल काय नेमकी घोषणा केली होती पाहूया। हम लोग 1.5 रुपया 1 रुपया 50 पैसे कम करेंगे।
और जो ओएमसीज हैं वो ₹1 की कटौती अपनी प्राइसिंग में फैक्टर इन करेंगी। तो केंद्र सरकार की तरफ से हम लोग ₹2.5 तुरंत कंज्यूमर्स को इसका रिलीफ देंगे। आणि यानंतर बातमी आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची। आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना जर स्वबळावर म्हणजे एकटी लढली तर भाजपला मोठं नुकसान सहन करावं लागेल असा अंदाज एबीपी माझाच्या सर्व्हेतनं स्पष्ट होतोय। एबीपी माझा, एबीपी न्यूज आणि सी वोटरद्वारे घेण्यात आलेल्या निवडणूक सर्वेक्षणातनं ही माहिती समोर येतेय। आत्ता देशात निवडणुका झाल्या तर देशाचा मूड नेमका कसा असेल त्यावर एक नजर टाकूया। काय सांगतोय देशाचा आत्ताचा मूड? आज निवडणुका झाल्या तर कुणाला किती जागा मिळतील? यूपीएला 112, एनडीएला 276, इतर 155 जागा, एकूण जागा आहेत 543। महाराष्ट्रात सध्याची समीकरणं जर कायम राहिली म्हणजे शिवसेना भाजप एकत्र लढलं तर एनडीएला 36 जागा मिळतील आणि यूपीएला 12 जागा। पण जर लोकसभेसाठी शिवसेना स्वबळावर लढली तर एनडीए 16 आणि यूपीए 30 आणि शिवसेना 2 अशी परिस्थिती राहू शकते असा सध्याचा अंदाज आहे। महाराष्ट्रामध्ये जर सर्व पक्ष स्वतंत्र लढले तर स्थिती काय असेल? काँग्रेस 11, भाजप 22, राष्ट्रवादी 8 आणि शिवसेना 7 असा अंदाज व्यक्त होतोय। ही लोकसभेसाठीची आकडेवारी आहे। फडणवीस सरकारचं काम समाधानकारक आहे का? माहित नाही असं म्हणतात 2.5% लोक। काही प्रमाणात समाधानकारक आहे 35.9% लोकांचं म्हणणं, तर मुळीच समाधानकारक नाही या मताचे 33.6% लोक आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची कामगिरी कशी? माहित नाही 3% लोकांना वाटतंय, तर 29.50% लोक समाधानी आहेत। काही प्रमाणात समाधानी असलेले लोक 32.3%, तर मुळीच समाधानकारक कामगिरी नाही असं मत आहे 35.2% लोकांचं। नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींपैकी कोण व्हावं पंतप्रधान असा प्रश्न ज्यावेळी विचारला गेला त्यावेळी 2017 साली 69% लोकांना वाटत होतं की नरेंद्र मोदी हेच व्हावेत, तर 26% लोकांनी त्यावेळी पसंती दिली होती राहुल गांधी यांच्या नावाला। दरम्यान धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन टाळण्यासाठी आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा करत असल्याची माहिती काँग्रेस नेत्यांकडून मिळतेय। काल जळगावमधून सुरू झालेल्या संघर्ष यात्रेच्या वेळेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांनी ही माहिती एबीपी माझाला दिली। अजूनही वेळ गेलेली नाही, भाजपला हरवण्यासाठी समविचारी पक्षांनी एकत्र यायला हवं असं मत यावेळी काँग्रेस नेत्यांनी मांडलं। पण दुसरीकडे एमआयएम आणि मनसे या दोनही पक्षांना सोबत घेण्याच्या मुद्द्यावर मात्र काँग्रेस पक्ष 4 हात लांब असल्याचं पाहायला मिळत आहे। जर आपण भाजपच्या विरोधात आहोत तर समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे, मताचं विभाजन आपल्याला टाळता आलं पाहिजे। आणि हे जर करायचं असेल तर काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, सीपीआय सीपीएम आहे, भारी बहुजन महासंघ आहे, बहुजन समाज पार्टी आहे, हे सगळे जे समविचारी पक्ष आहेत हे सर्व भाजप विरोधी आहेत। तर मग आपली भूमिका सर्वांची एक असताना की धर्मांतर जातीय शक्तींच्या विरोधात लढा उभा राहायचा आहे, देशाची घटना सुरक्षित ठेवायची आहे आणि भाजपला पाय उतार कुठल्याही परिस्थितीत करायचा असेल तर मताचं विभाजन टाळायचं असेल टाळलं गेलं पाहिजे। आणि म्हणून आमची ही भावना आहे की मग तो भारी बहुजन महासंघ असतो किंवा यंदे पक्ष असोत, अशा कुठल्याही कृती आपल्या हातून होऊ नये की ज्याच्यामुळे अप्रत्यक्ष फायदा भाजपचा होईल, असं कुठे होता कामा नये ही आमची भावना। आणि म्हणून आमचं प्रकाश आंबेडकरांनी आव्हान राहणार आहे की अजूनही आमचा त्यांच्याशी संपर्क सुरू आहे, त्यांच्याशी आमच्या प्रमुख नेत्यांशी जवळपास 2 ते 3 वेळा भेट झाली आहे, बोलणं झालेलं आहे, मी स्वतः त्यांना भेटणार आहे, बोलणार आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, अजूनही काही वेळ गेलेली नाही। दरम्यान काँग्रेस पक्षाला बलिदानाची परंपरा आहे, मात्र भाजप आणि आरएसएसचे कुत्रे तरी देशासाठी मेले का असं वादग्रस्त विधान काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खरगेंनी केलंय। देश के लिए तो हमने जान दिया, कुर्बानी दी। इंदिरा गांधी जी ने इस देश में एकता रखने के लिए अपनी जान दी।
राजीव गांधी ने अपनी जान दी। बताओ, बीजेपी में, आरएसएस में इस देश के लिए, इस देश के स्वतंत्रता के लिए उनके घर में एक कुत्ता तो मरा है क्या? बताओ, कौन जेल में गए तुम्हारे लोग? केवळ टाळ्यांच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलाय। दैनिक सामनाच्या आजच्या अग्रलेखात काय म्हणण्यात आलंय त्यावर आपण एक नजर टाकूया। आज सामनानं मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडलंय। टाळीसाठी जीभ घसरू देऊ नका। पुढच्या पिढीस प्रेरणा देणारी छत्रपती शिवराय आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारकं उभारायला हवीत। त्यांच्या स्मारकासाठी पैसे नाहीत आणि त्यासाठी राज्य गहाण ठेवू असं मुख्यमंत्री जाहीर सभांमधून बोलतात, हे बरं नाही। मुळात राज्य गहाण ठेवणारे तुम्ही कोण? राज्याचा सातबारा छत्रपती शिवराय डॉक्टर आंबेडकरांच्या नावावर आहे। त्यांचं राज्य तुम्ही कसं गहाण टाकणार? मुख्यमंत्री येतात आणि जातात, त्यामुळे राज्य गहाण टाकण्याची भाषा कोणी करत असेल तर ते योग्य नाही। डॉक्टर आंबेडकर आज हयात असते तर राज्य गहाण ठेवण्याची भाषा करणाऱ्यांवरती काठीच उगारली असती। सरकारी जाहिरातींवरती हजारो कोटी फेकले जातात, तिथे कात्री लावा। प्रत्येक निवडणुकीत भाजप विजांचा कडकडाट व्हावा तसा पैशांचा पाऊस पडत असतो। म्हणजे सत्ता मिळवायला पैसे आहेत, पण आंबेडकरांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा होते। मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी जाहीर सभांमधनं अशी अनेक वाक्य फेकली आहेत, त्यामुळे त्या क्षणापुरत्या त्यांना टाळ्याही मिळत असतील, पण अशा अतिउत्साही वक्तव्यांमुळे सरकारची राज्याची इब्रत गहाण ठेवण्याची वेळ येऊ शकते। मुख्यमंत्री महोदय, टाळीच्या वाक्यांसाठी जीभ घसरू देऊ नका असा सल्ला सामनात दिला गेलाय। रिझर्व्ह बँकेकडून चौथ्या द्विमासिक पतधोरणाची आज घोषणा करण्यात येणार आहे। पतधोरण समितीची 3 दिवसीय बैठक आज संपणार आहे। यंदाही रेपो रेटमध्ये 0.5% वाढीची शक्यता अर्थतज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येते। HDFC लिमिटेड, पंजाब नॅशनल बँकेसारख्या काही बँकांनी काही दिवसांपूर्वीच वाढीव व्याजदर लागू केलेत। रिझर्व्ह बँकेनं यापूर्वीच्या पतधोरणातही आश्चर्यकारक 0.5%ची व्याज दरवाढ केली होती। अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामं रोखण्यासाठी राज्यातल्या प्रमुख शहरात सॅटेलाइटचा वापर राज्य सरकारकडून केला जाणार आहे। मुंबई उच्च न्यायालयात अतिक्रमणांसंदर्भात दाखल झालेल्या एका याचिकेवर राज्य सरकारची बाजू मांडताना महाधिवक्त्यांनी ही माहिती दिली। 170 शहरांमध्ये सॅटेलाइट मॅपिंगचा वापर रेराकडून केला जाईल। यासाठी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे। दर 6 महिन्यांनी हे अधिकारी सॅटेलाइटवरील छायाचित्र अद्ययावत करणार आहेत। आता ही यंत्रणा कधी कार्यान्वित होते आणि प्रत्यक्षात बेकायदेशीर बांधकामांवरती ही यंत्रणा उपयोगी पडते का, हे काही दिवसातच कळेल। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची सीमारेषा संरक्षित क्षेत्र म्हणून निश्चित करा, अन्यथा आसपासच्या भागातील विकास कामांवर स्थगिती आणू असा इशारा हायकोर्टानं दिला। राज्य सरकारला हायकोर्टानं नोटीस बजावत 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले। मुंबईतील संवेदनशील आणि हरित पट्टा म्हणून अस्तित्वात असलेल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला चहूबाजूनं अतिक्रमणानं ग्रासलंय। शिवाय मोठ्या प्रमाणात इथं वृक्षतोडही पाहायला मिळते। यामुळे वाढतं अतिक्रमण लक्षात घेता 130 किलोमीटरचं संरक्षित क्षेत्र निश्चित करावं। शिवाय संरक्षित क्षेत्र निश्चित होईपर्यंत या वृक्षतोडीला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयाला 150 वर्ष पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्तानं आजी माजी विद्यार्थ्यांकडून खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। 27 नोव्हेंबर 2018 ते 3 जानेवारी 2020 दरम्यान 12 विविध कार्यक्रम झेवियर्स महाविद्यालयानं आयोजित केलेत। जवळपास 2000 माजी विद्यार्थ्यांना यासाठी आमंत्रित करण्यात आलंय। या नियोजित कार्यक्रमासंदर्भात माजी विद्यार्थ्यांची पत्रकार परिषद पार पडली। यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी, डॉक्टर स्वाती पिरामल आणि इतर वेगवेगळ्या क्षेत्रात काम केलेली मंडळी उपस्थित होती। 150 वर्ष पूर्ण मेड इन झेवियर्स या लोगोचं या कार्यक्रमात अनावरण करण्यात आलं। सिंधुदुर्ग शहराचा निसर्ग आज आणखी खुललाय, कारण सिंधुदुर्ग शहरावर धुक्याची दाट चादर पसरली आहे। उशिरापर्यंत धुकं पडल्यानं निसर्गाचं सुंदर आणि देखणं रूप नागरिकांना
शब्द जरी आता सर्वसामान्यांच्या कानी पडला तरी सुद्धा धडकी भरते, कारण टोलमुक्त महाराष्ट्राचं स्वप्न दाखवणाऱ्या सरकारला आश्वासनाचा पूर्णपणे विसर पडला हे आता सर्वसामान्यांना हळूहळू कळू लागलंय. आणि आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील टोल वसुली 2030 पर्यंत सुरू राहील आणि ती सरकारकडनं केली जाईल असंही स्पष्ट करण्यात आलंय. सध्या IRB वसूल करत असलेल्या टोलचं कंत्राट हे पुढच्या वर्षी संपतंय. खोपोली ते खंडाळा भागात पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या ठरतील अशा 6,695 कोटींच्या नव्या लेन बांधल्या जाणार आहेत. त्यासाठी नव्या बोगद्यांची उभारणी करावी लागणार आहे. यासाठीचं कर्ज राज्य सरकार घेणार आहे आणि म्हणून मुंबई पुणे महामार्गावरचा टोल हा 2030 पर्यंत सुरूच राहील. पण आता अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहेत. टोल वसुली नक्की कुणासाठी सुरू आहे? मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील एवढ्या असुविधा असताना टोलचे पैसे जातात कुठे? नक्की किती टोल वसुली होणार आहे? सरकारनं 2030 हा आकडा ठरवला तरी कसा? आणि या प्रश्नाकडे आता कसं बघायचं हे सांगण्यासाठी टोलचे अभ्यासक आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात. श्रीनिवासजी, खूप खूप स्वागत आहे ABP माझामध्ये. गुड मॉर्निंग, सुप्रभात. सुप्रभात. सुरुवातीला सगळ्या तांत्रिक बाबींमध्ये किंवा या सगळ्यांमध्ये जाण्याविषयी एक टोलचे अभ्यासक म्हणून एक प्रश्न विचारायचा वाटतो. खरंच टोल बंद होऊ शकतात? राजकीय इच्छाशक्ती नाही, त्यामुळे बंद होऊ शकणार नाही. राजकीय इच्छाशक्ती असली तर कधीच बंद झाला असता. 2016लाच खरं म्हणजे टोल वसुली पूर्ण झालेली आहे. 2017ला ऑगस्ट महिन्यामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेची टोल वसुली 2019 ऑगस्टमध्ये जी वसुली रक्कम व्हायला पाहिजे ती 2017च्या ऑगस्टमध्ये वसूल झाल्यानंतर सुद्धा अजूनपर्यंत टोल बंद होत नाहीये. बरोबर. हे कंत्राटदार दर्जानं धोरण प्रत्येक सरकारचं असतं, त्यामुळे टोल वसुली बंद होणं शक्य नाही आहे, कठीण आहे खूप. न्यायालयाचा बडगा आला तरच फक्त टोल वसुली बंद झाली तर, अन्यथा राजकीय इच्छाशक्ती बिलकुलच नाही आहे. पण आश्वासन होतं आत्ताच्या सत्ताधाऱ्यांचं टोलमुक्त महाराष्ट्राचं, त्यावरून खरं तर त्यांनी खूप छान युटर्न सुद्धा घेतलाय. पण आता एक्सप्रेसवेचा टोल हा 2030 पर्यंत संपणार नाही. 2030 ही तारीख सरकारनं नेमकी कशी काढली आणि कोणत्या अंदाजावरनं काढली आहे? मुळामध्ये अशी मुदत कोणतीही नक्की करण्याची कोणतीही प्रोव्हिजन कोणत्याही कायद्यामध्ये नाही. ज्या कायद्याच्या आधारे टोल वसुलीचा अधिकार राज्य शासनाला मिळतात ती मोटर व्हेकल टॅक्स ॲक्ट कलम 20 मधली तरतूद आहे, ज्याच्यामध्ये टोल वसुलीचा अधिकार राज्य शासनाला मिळतात. पण कॅपिटल आउटलेची रक्कम वसूल झाल्या क्षणी टोल वसुली बंद व्हायला पाहिजे असं डेफिनेशन म्हणतंय. आणि टोल वसुलीची रक्कम किती वसूल व्हायला पाहिजे, म्हणजे कॅपिटल आउटलेची रक्कम किती, हे मात्र राज्य शासन सोयीस्कररित्या दडवून ठेवतं, कधीही ते जाहीर करत नाही. त्यावेळेला मुदत घालतात आणि मुदत घातल्यानंतर मग ते कायद्यामध्ये बसत नाही खरं सांगितलं तर. आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा आत्ताचा जो आपला विषय चालला आहे की नवीन बोगदे काढणार, त्याला मिसिंग लिंक म्हणतात त्यांच्या भाषेमध्ये, MSRDCच्या भाषेत. ते आवश्यक काम आहे, म्हणजे त्याच्याबद्दल काही शंका नाही आहे. पण त्याच्यासाठी घेतलं जाणारं कर्ज हे किती पटीने नागरिकांनी भरायचं हाही एक मुद्दा आहे. तर कॅपिटल आउटलेची रक्कम शासनाने जाहीर करावी आणि ती जाहीर केल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे आणि कायद्याच्या तरतुदीप्रमाणे कॅपिटल आउटले वसूल झाल्या क्षणी तो टोल वसुली बंद व्हायला पाहिजे, मुदत न घालता. ही त्यांनी कुठेतरी धोरण स्वीकारायला हवं, पण ते सोयीस्कररित्या तसं स्वीकारलं जात नाहीये. पण श्रीनिवासजी, असं आहे की आता नवीन बोगद्यासाठी परत किंमत वाढवली गेली आहे, पण खरंच सरकारला नव्या बोगद्यांसाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, काय सांगतो आपला अभ्यास? शासनाकडे पैसे आहेत की नाही हा नंतरचा भाग आहे. माझ्या मते त्याची आर्थिक परिस्थिती आपण तपासून बघूया नंतर. ते इलेक्शनच्या वेळेला सर्व राजकीय पक्ष एकमेकांच्या तपासतीलच सगळ्या शक्यता. परंतु याच्यामध्ये इच्छाशक्तीचा अभाव आहे ही मात्र गोष्ट खरी. काही गोष्टींसाठी पैसा अफाट खर्च केला जातो, काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे असो किंवा राज्यातल्या अनेक टोल असून देत, याच्यामधनं राज्य शासनाला महसूल कसा मिळेल आणि नागरिकांची ही समस्या दूर होईल, कंत्राटदाराला भरपाई द्यायला लागणार नाही, अशा स्वरूपाच्या उपाययोजना बी 2015 पासून सातत्याने शासनाला सुचवतोय. शासन त्याच्याकडे दुर्लक्ष करते. म्हणजे कोणताही फॅक्टर समाजामधला हा दुर्लक्षित राहणार नाही किंवा नाखुश राहणार नाही. तरी शासनाला शेकडो कोटी रुपयांचं उत्पन्न दरवर्षी मिळेल अशी तरतूद मी यांना करून दिलेली आहे. कायदेशीर तरतूद आहे जी कोर्टामध्ये टिकू शकेल. परंतु शासनाला ते घ्यायचं नाही आहे, कारण शासनाला मुळामध्ये टोल कलेक्शन जोपर्यंत रोखीने होतंय ना तोपर्यंत या सगळ्या गोष्टी बंद होणार नाहीत, कारण याच्यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे. कंत्राटदार रकमा दडवतं,
दडवतात. जवळजवळ 42% टोल वसुली ही दडवली जाते. सुमित मलिक कमिटी किंवा आनंद कुलकर्णी कमिटीच्या अहवालामध्ये या सगळ्या गोष्टी उद्धृत झालेल्या आहेत. त्याच्यावरती ॲक्शन घेण्याच्या ऐवजी शासन त्यांना पाठीशी घालण्याचा उद्योग करते. वास्तविक आत्ता ही टोल वसुली बंद होऊन कंत्राटदाराकडनं रिकव्हरी लागणं गरजेचं आहे. बरोबर. पण ते होत नाहीये. त्यांना अजून फेवर केलं जाते 2019 पर्यंत. हे मुद्दे अगदी महत्त्वाचे ठरतातच आणि सर्वसामान्यांना, तुमच्या आमच्यासारख्या नागरिकांना टोलचं नेमकं काय चाललंय हे करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे MSRDCची वेबसाईट. पण त्या वेबसाईटवरती आपण गेलो आणि पाहिलं तर नेमका किती टोल वसूल झालाय, खर्च किती झालेला आहे याची ठोस आकडेवारी आपल्याला मिळत नाही. तुम्ही ज्या कॅपिटल आउटले फिगरचा मगाशी उल्लेख केला ती सुद्धा पाहायला मिळत नाही. त्यामुळे केवळ सतत सर्वसामान्यांना अंधारातच ठेवण्याचं हे धोरण राबवलं जातंय का? सर्वसामान्यांना जर कधी सर्व गोष्टी कळायला लागल्या आणि ह्याच्यातल्या त्रुटी जर लक्षात यायला लागल्या की ह्याच्यामध्ये कुठे गडबड आहे, पैशाची कुठे घोळ होतोय, पैशाचा किती मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, हे जर कधी कळायला लागलं तर यांना मतं मागण्याचा अधिकार राहणार नाही ना कोणत्याच राजकीय पक्षांना. त्यामुळे हे सोयीस्करित्या दडवलं जात आहे. आम्ही या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडल्यानंतर शासन निर्लज्जपणे जर त्या कंत्राटदाराची पाठराखण करत असेल नागरिकांच्या विरोधात जाऊन, तर हे शासन कंत्राटदार धार्जिणं धोरण घेते हे तर निश्चित झालेलं आहे. पण श्रीनिवासजी, तुम्ही मगाशी उल्लेख केलेला होता की खरं तर ज्या पद्धतीनं रोखीनं जोपर्यंत हा टोल वसूल केला जातोय तोपर्यंत यातला भ्रष्टाचार काही संपणार नाही. पण जर ते ऑनलाईन बहुतांशी ठिकाणी झालेलं आहे, पूर्वी आपण रोखीनं देत होतो पण आता कार्ड स्वाईप करता येतं, पेटीएमद्वारे पैसे भरता येतात, पण हे पूर्णपणे जर ऑनलाईन झालं तर खरंच याच्यातला भ्रष्टाचार संपेल असं वाटतं? पूर्णपणे ऑनलाईन झाल्याशिवाय भ्रष्टाचार संपणार नाही. आता काय होतंय की 20%, 10% अशी टोल वसुली फक्त स्वायपिंगद्वारे किंवा ऑनलाईन होते. 90% कॅश कलेक्शन होतं. कॅश कलेक्शन आलं की तिथे भ्रष्टाचार आला, कारण तिथे वाहनं दडवण्याची शक्यता निर्माण झाली. तुम्ही ट्रॅफिक किती चाललाय त्या ठिकाणून तो तुम्ही चुकीचा फिगर देण्याची सोय झाली. सुमित मलिक कमिटीमध्ये त्या अहवालामध्ये जर कधी नक्की झालंय की जवळजवळ 42% वाहनं ही दाखवलीच जात नाहीयेत. 42% याचा अर्थ समजून घ्या की हा टोल जो 2019ला बंद व्हायला आता म्हणजे यांचं कंत्राट संपतंय मुंबई पुणे एक्सप्रेसवेचं, ते 2013ला संपायला हवं होतं अशा टोल वसुलीमुळे. म्हणजे एवढे वर्ष ही जनतेची जी लूट झालेली आहे आणि ती शासनाच्या खात्यामध्ये गेलेली नाहीये, ती कंत्राटदाराच्या खिशात जाते आणि त्याच्याकडे सर्वच राजकीय पक्ष सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. नाही, नक्कीच हे मुद्दे आहेत. आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, कारण काही आपल्या राज्यात असेही रस्ते आहेत की ज्या रस्त्यांची क्वालिटी उत्तम आहे, तिथे द्यावा लागणारा टोल हा कमी आहे. मग ते राज्यातल्या सगळ्या महामार्गांच्या बाबतीत नेमकं का होऊ शकत नाही या मुद्द्याविषयी आपण बोलूयात. पण एक छोटासा ब्रेक घ्यावा लागेल. ही चर्चा अशीच सुरू राहील, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर पाहत रहा ब्रेकफास्ट न्यूज. ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. टोलचा झोल नेमका काय आहे, टोल खरंच बंद होऊ शकतात का, या सगळ्याविषयी आपण बातचीत करतो आहोत टोलचे अभ्यासक श्रीनिवास घाणेकर यांच्याशी. श्रीनिवासजी, खरं तर एक सर्वसामान्यांना पडणारा अगदी छोटासा प्रश्न आहे की दरवर्षी टोलचे आकडे वाढले जातात, त्या तुलनेत गाड्यांची संख्याही वाढते, किंबहुना ती दुपटीनं वाढते आणि या दोघांचा समतोल कुठेच राहत नाही. जर वाहनं वाढली तर टोल हा नेमका का कमी होत नाही? टोल कमी व्हायला पाहिजे, मुळामध्ये वाहनांची संख्या जशी वाढेल तसा टोल कमी व्हायला पाहिजे, हे सर्वसाधारण माणसाला कळणारे गणित आहे. शासनाला किंवा त्यातल्या शासकीय अधिकाऱ्यांना ते गणित कळत नाही असं म्हणावं लागेल. मुळामध्ये वाहनांची संख्या गेल्या 3 वर्षामध्ये किंवा गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये किती पर्सेंटेजनी वाढली याचा जर कधी RTOकडचा जर कधी तुम्ही सगळी आकडेवारी जर कधी घेतलीत तर गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 300% एवढी वाहनांची संख्या वाढली आहे. 2017ला जी वाहनं रस्त्यावरती हवी होती 2011ला होती, तेवढी संख्येने 2011ला वाहनं होती रस्त्यावरती. आता 2018ला जी वाहनं आता चालत आहेत त्यांची अपेक्षित संख्या ही 2021ला असायला पाहिजे एवढी संख्या आज आहे वाहनांची. 93,500च्या अंदाजे आसपास ही मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती वाहनं दररोज जातात.
आता मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एवढी वाहनं दररोज जात असताना आणि त्यांच्याकडनं टोल वसुली होत असताना कंत्राटदार मात्र 19 ते 20 हजार किंवा 22 हजार वाहनं ही टोलमधनं एक्झम्पशन झालेली किंवा त्यांना टोल माफी ज्यांना लागू आहे अशी वाहनं दाखवली जातात, म्हणजे ज्याला एक्झम्पशन असलेली वाहनं म्हणून. आता एवढ्या संख्येने जर कधी टोल माफी असलेली वाहनं जर त्या रस्त्यावरनं जात असतील म्हणजे आमदार खासदार बहुतेक 19 किंवा 22 हजार तिथून जात असावे दररोजचे, असा यांचा कयास दाखवतो. आणि ती आकडेवारी निर्लज्जपणे कोर्टासमोर मांडली जाते आणि त्याचं समर्थन केलं जातं शासनाकडनं. ही अगदी खेदजनक बाब आहे. ही सगळी टोल वसुली वास्तविक रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे MSRDCच्या वेबसाईटवरती, नागरिकांना कळायला हवं. आणि नागरिकांना कळलं तर त्यातनं काहीतरी निष्पन्न होईल, नागरिकांचा फायदा होईल. पण ते राजकारण्यांना नको आहे किंवा शासकीय अधिकाऱ्यांना नको आहे असं माझं म्हणणं आहे. जेवढी वाहनं वाढतील तेवढी टोलची रक्कम कमी व्हायला पाहिजे. बरोबर. असं आहे की कोल्हापूर बेळगाव हा जो रस्ता आहे या रस्त्याचं ट्रॅफिक खूप कमी आहे, त्यामुळे टोल उत्पन्न स्वाभाविकपणे इथे कमी आहे. पण रस्त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे. कदाचित आपणही त्या रस्त्यावरनं कधीतरी प्रवास केलेला असेल, आपल्या अनेक प्रेक्षकांनी केलेला असेल. तो रस्ता आहे 100 किलोमीटरचा आणि त्याच्यावरचा टोल आहे 65 रुपयांचा. दुसरीकडे आपण एक्सप्रेसवे बघायला गेलो तर टोल आहे 225 रुपयांचा आणि तो रस्ता आहे साधारणतः 100 किलोमीटरचा. आता हे प्रपोर्शन खूप परस्पर विरोधी आहे, म्हणजे एकीकडे कमी टोल घेऊन क्वालिटी रस्ता दिला जाऊ शकतो हे आपल्याला बेळगाव रोडवरनं कळतं. मग एक्सप्रेस रोडवरचा जो टोल आहे तो नेमका कुणाच्या फायद्यासाठी सुरू आहे आणि इतकी लूट का सुरू आहे? कंत्राटदाराच्या फायद्यासाठी टोल सुरू आहे एक्सप्रेसवेचा. कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरती आपण म्हणाला तसं अत्यंत सुंदर क्वालिटीचा रस्ता आहे, वाहनांची संख्या कमी आहे, टोलची रक्कमही कमी आहे, तरी त्या कंत्राटदाराला किंवा शासनाच्या त्या विभागाला परवडतं तो रस्ता मेंटेन करणं. एक्सप्रेसवेला मात्र तसं होत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे, कारण मुळामध्ये आधी गृहीतकं चुकीची मांडली गेली आहेत आणि ती गृहीतकं मान्य केली गेलीत. चुकीची गृहीतकं मांडणं हा एक चुकीचा पायंडा पडला आणि ती मान्य करणं हा दुसरा पायंडा पडला. मुळामध्ये आकडेवारी चुकीची दिली आणि ती मान्य केली गेली शासकीय अधिकाऱ्यांकडनं, कारण त्याला चॅलेंज करणारं कोणी नाहीये. ज्यांनी त्याच्यावरती वचक ठेवायला पाहिजे तेही कमी पडत आहेत, ज्यांनी धोरणं आखायची तेही कमी पडत आहेत. आणि मुळामध्ये मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती होत असलेली टोल वसुली ही पूर्णपणे बेकायदेशीर ठरणार आहे. किंवा कदाचित जर कधी न्यायालयाचा आदेश जर कधी प्राप्त झाला याच्यापुढे आमच्या याचिकेमध्ये आणि त्याच्यानंतर जर रिकव्हरी लावली तर याला जबाबदार कोण हा एक प्रश्न उरतो. राहिला प्रश्न कोल्हापूर ते बेळगाव या रस्त्याचा, तर त्या रस्त्यावरती मुळामध्ये MSRDC हे कार्यरत नाहीये. ते नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणून जी केंद्र शासनाची संस्था आहे ती कार्यरत आहे. जरी कंत्राटदार हा असला तरी त्याच्यावरती मॉनिटरिंग करणारी संस्था बदलली तरी सुद्धा रस्त्याच्या क्वालिटीत कितपत फरक पडतो याचा अनुभव तुम्ही आता कोल्हापूर बेळगाव रस्त्यावरती घेताय. आणि तेच MSRDC मध्ये मात्र किंवा राज्य शासनाच्या विभागांमध्ये मात्र भ्रष्टाचाराचं कुरण असल्यामुळे कंत्राटदार योग्य रस्ते मेंटेन करत नाही, त्याच्यावरती खड्डे असतात. मुंबई पुणे एक्सप्रेसवरती सुदैवाने खड्डे नाही आहेत, परंतु बाकी ठिकाणी रस्त्यांची क्वालिटी अत्यंत दयनीय आहे आणि तरी सुद्धा आपण त्याच्यावरती टोल वसुली करून नागरिकांना नाडतोय याची कोणती जाणीव या अधिकाऱ्यांना नाहीये. हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. आणि या पलीकडे सगळीकडे जाऊन जेव्हा निवडणुका पुन्हा येतात त्यावेळेला सरकार म्हणतं की आम्ही टोल माफी करू. त्यामुळे सरकारची टोल माफी ही खरं तर ना श्रीनिवासजी आणि त्यानंतर मला असं म्हणावं वाटतं की ही कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखी वाटते. अगदी खरं आहे. आणि जोवर तुम्ही म्हणालात की ती इच्छाशक्ती नाही आणि न्यायालयाचा दणका जोवर बसत नाही, न्यायालयाचा हस्तक्षेप जोवर होत नाही, तोवर कदाचित सर्वसामान्यांची ही लूट अशीच सुरू राहील अनंत काळापर्यंत. आपण या सगळ्या संदर्भातलं विश्लेषण केलं, माहिती दिलीत त्याबद्दल मनापासून धन्यवाद.